तुमची प्रार्थना पर्वताला सरकवू शकते, समुद्रात टाकू शकते. एवढे सामर्थ्य प्रार्थनेमध्ये आहे असं येशूने सांगितलेलं आहे. फक्त आम्हाला विश्वास पाहिजे. विश्वासाने केलेली प्रार्थना फुकट जात नाही. आम्हाला विश्वास पाहिजे. किती विश्वास? येशूने म्हटले आहे, फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तरी तुम्हाला पर्वताला एका ठिकाणाहून आणून दुसऱ्या ठिकाणी सरकवता येईल, समुद्रात टाकता येईल. प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्हाला येशूने हा अधिकार दिलेला आहे. आमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य दिलेलं आहे. आपण विश्वासानं प्रार्थना केलं पाहिजे. याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 15 मध्ये आम्ही वाचतो, विश्वासाची प्रार्थना रोग्याला वाचवेल आणि त्यांनी जर पाप केले असेल तरी त्याची क्षमा होईल. प्रियजनो, हा सर्व अधिकार येशूने दिलेला आहे. आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. आमच्या प्रार्थनामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रार्थना केलं पाहिजे. आम्ही विश्वास ठेवून प्रार्थना केल्याने आम्हाला सर्व काही प्राप्त होते असं येशूने सांगितलेलं आहे. आणि त्यांनी अशा प्रकारे सांगितलं आहे की तुम्ही प्रार्थना करताना स्वर्गातील पित्याला आपला पिता म्हणून ओळखा आणि ओळखून प्रार्थना करा. जेव्हा आम्ही पित्याला पिता म्हणून, आमचा बाप म्हणून ओळखतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला स्वीकार करतो. जेव्हा आम्ही त्याला ओळखतो तेव्हा तो आम्हाला स्वीकार करतो. आणि कोणत्याही मुलाची प्रार्थना, कोणत्याही मुलाची विनंती बाप कधीच नाकारत नाही. म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया, विश्वासाने प्रार्थना करूया. देव आमची प्रार्थना नक्की ऐकेल.